राम मंदिर अयोध्येमध्ये राम मंदिरांचे भक्तांची लूट झालेली आहे। ज्या ट्रस्टीला विश्वासाने तिथं ट्रस्टी म्हणून नेमलं या सरकारनं, त्यांनी फार लोकांचे दिलेल्या देणग्या वगैरे सगळ्या लुटलेल्या आहेत, बोगस पावत्या दिलेल्या आहेत। हे जे ट्रस्टी नेमले ते मोदी शहानेच नेमलेले आहेत आणि त्यांनी सगळं हे कारभार केलेले आहेत। आता जर त्यांनी FIR दाखल करून आम्ही जर अटक केली नाही तर रस्त्यावर आम्ही उतरून तीव्र आंदोलन आम्ही छेडणार। नमस्कार। भारतामध्ये अयोध्येमध्ये बाबरी मशीद पाडून त्या ठिकाणी श्रीरामाचं मंदिर बांधण्यात आलं आणि या मंदिरासाठी फक्त भारतातूनच नाही तर संपूर्ण जगभरातून ज्या ज्या ठिकाणी हिंदू धर्मीय लोक आहेत त्या हिंदू धर्मीयांनी या श्रीरामाच्या मंदिरासाठी अनेक देणग्या दिल्या। गेलं मंदिर तयार झाल्यापासून आतापर्यंतही अनेक भक्त जे त्या मंदिराला भेटी देत आहेत त्या भेटी दरम्यान अनेक भक्तांच्याकडून या ठिकाणी देणगी दिली जाते, परंतु ही देणगीच इथल्या ट्रस्टींच्या वतीनं पळवण्याचं काम या ट्रस्टींच्या वतीनं झालेलं आहे। आणि हे जे ट्रस्टी आहेत हे ट्रस्टी कुठंतरी जे प्रस्थापित शासन आहे सरकार आहे त्या सरकारचेच आहेत आणि त्यामुळं कुठंतरी या सरकारच्या भूमिकेकडं कुठंतरी गालबोट लागलेला आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्यामुळं संपूर्ण भारतभरामध्ये अनेक पक्ष असतील, संघटना असतील, सामाजिक संघटना असतील, यांच्या वतीनं या घटनेचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात येतो आहे, अनेक आंदोलनं करण्यात येत आहेत। आज सांगलीमध्ये काँग्रेसच्या वतीनं जिल्हा काँग्रेसच्या वतीनं मिरज सांगली रोडवरील सांगली मिरज रोडवरील हनुमान मंदिराच्या आवारामध्ये या ठिकाणी रघुपती राघव राजाराम अशा तऱ्हेच्या टायटलखाली हा सत्याग्रह आंदोलन या ठिकाणी करण्यात येते। आपल्याबरोबर सध्या काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नक्की भूमिका राहणार आहे आणि कशा तऱ्हेचा इशारा आहे? रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे आमचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष प्रांताचे हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या आदेशानुसार आम्ही हा आंदोलन करत आहे। आमचे जिल्ह्याचे नेते विश्वजित कदम साहेब आणि विशालदादा पाटील खासदार, लोकप्रिय खासदार विशालदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे। हे करत असताना ज्या अयोध्येमध्ये राम मंदिरांचे भक्तांची लूट झालेली आहे, ज्या ट्रस्टीला विश्वासाने तिथं ट्रस्टी म्हणून नेमलं या सरकारनं, त्यांनी फार लोकांचे दिलेल्या देणग्या वगैरे सगळ्या लुटलेल्या आहेत, बोगस पावत्या दिलेल्या आहेत। अशा वेगवेगळ्या प्रकाराने अन्य प्रकाराने भक्तांचा भावनेचा हे केलेलं आहे त्यांनी। त्यामुळं जे लूट झालेली आहे त्या ज्यांनी लुटलं आहे त्या लोकांना अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर FIR दाखल झाला पाहिजे। यासाठी आम्ही काँग्रेस पक्षाच्या शहर जिल्हा काँग्रेस व जिल्हा काँग्रेसच्या वतीनं आम्ही हे आंदोलन छेडलेलं आहे। हे जे ट्रस्टी या ठिकाणी नेमण्यात आलेले होते ते मोदी शहांनीच नेमण्यात आले होते ट्रस्ट, त्यामुळं आता पुढचा इशारा तुमचा काय? हे जे ट्रस्टी नेमले ते मोदी शहानेच नेमलेले आहेत आणि त्यांनी सगळं हे कारभार केलेले आहेत। आता जर त्यांनी FIR दाखल करून आम्ही जर अटक केली नाही तर रस्त्यावर आम्ही उतरून तीव्र आंदोलन आम्ही छेडणार। नक्कीच। याबरोबर आपल्याबरोबर सध्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष आहेत माजी आमदार विक्रमसिंह सावंत सर, काय सांगाल? कारण अनेक पक्ष संघटनांकडून अशी मागणी होते की हे जे दोन आपले पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी आणि शहा यांना कुठेतरी सहआरोपी करावे अशी मागणी होती। आत्तापर्यंत अयोध्येच्या श्रद्धेपोटी, श्रीरामांच्या श्रद्धेपोटी देशातल्या सगळ्याच नागरिकांनी, सगळ्याच समाजातल्या हिंदूंच्या बरोबर मुस्लिम लोकांनीसुद्धा या श्रद्धेपोटी मोठ्या प्रमाणावर आज देणग्या दिल्या आणि त्या देणग्याच्या स्वरूपात आज अयोध्येतील राम मंदिर उभारलं आणि त्या मंदिराला देणग्याच्या स्वरूपात जो काही निधी आज मोठ्या प्रमाणावर तिथं गोळा होत होता ते RSS आणि भाजपच्या लोकांनी मोठ्या प्रमाणावर त्याच्यावर डल्ला मारलेला आहे आणि त्यांना या ठिकाणी अटक झालीच पाहिजे। म्हणून आज संबंध देशात काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी हे रघुपती राघव राजाराम या पद्धतीचा सत्याग्रह या निमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या मंदिरात बसून अशा पद्धतीचा हा सत्याग्रह या ठिकाणी केला जातोय आणि जी काही लूट झाली त्या लुटीला ह्या निमित्तानं विरोध केला जातो आणि लवकरात लवकर जो भाजपच्या माध्यमातून आणि RSSच्या माध्यमातून या देशातील सर्वसामान्य लोकांच्या भावनेशी खेळण्याचा
या ठिकाणी जे पाप केलेलं आहे त्यांच्यावर या ठिकाणी लवकरात लवकर त्यांना अटक झाली पाहिजे आणि त्यांना कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. नक्कीच खरं पाहायला गेलं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून काँग्रेसची सत्याग्रहाची भूमिका राहिलेली आहे. महात्मा गांधीजींनी अनेक मागण्यांसाठी देशभरामध्ये अनेक सत्याग्रह केलेले होते. मिठाचा सत्याग्रह असेल, अशा तऱ्हेचे अनेक सत्याग्रह महात्मा गांधीजींनी केलेले होते आणि ही काँग्रेसची पहिल्यापासूनची जी भूमिका राहिलेली आहे सत्याग्रहाची, आणि हीच नाळ पकडून काँग्रेसच्या वतीनं या राम मंदिरामधील झालेला जो अफार आहे त्या अफारामधील जे दोषी आहेत त्या दोषींना ताबडतोब पकडून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, कठोरातील कठोर कारवाई झाली पाहिजे, अशा तऱ्हेच्या मागणीसाठी आज या ठिकाणी हनुमान मंदिरामध्ये रघुपती राघव राजाराम अशा तऱ्हेचा सत्याग्रह काँग्रेसच्या वतीनं करण्यात येतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. ओके.